आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी, एक गोष्ट मी तुला सांगितली नाहीये. नाही म्हणजे तू आपली कंपनी जॉईन केलीस पुन्हा, हे मी डॅडना अजून सांगितलं नाही. सांगितलं नाहीये म्हणजे मला डॅडना नकाराचं आता एकही कारण द्यायचं नाहीये. पण स्वानंदी, ही डिझाईन सगळी आपली फायनल झाली, अप्रूव्ह झाली क्लायंटकडनं. त्याच्यानंतर जर मी डॅडना सांगितलं ना तर त्यांनाही पटेल की तू या कंपनीत काय लेवलला कॉन्ट्रीब्यूट करू शकतेस, म्हणून म्हणतोय. नाही सुजित सर, पण त्यांना जर हे कळलं की तुम्ही मला नोकरीवर ठेवून घेतलंय, मी परत कंपनी जॉईन केली, ते मला कामावरनं काढून टाकतील. नो वे. जे झालंय ते मी पुन्हा नाही होऊ देणार. सो त्याचं टेन्शन घेऊ नकोस. डॅडना कसं मनवायचं हे मला चांगलं ठाऊक आहे. आता तू फक्त एकाच गोष्टीचा विचार कर, ह्या डिझाईन्स आपण कशा चांगल्या पद्धतीने करू शकतो, आणि त्यासाठी आता आपल्याला गोडाऊनला जाऊन ते फॅब्रिक्स बघावे लागतील. जाऊया? गुड, चला. जे रमेश, गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. आपल्याकडे अवेलेबल असणाऱ्या फॅब्रिकचे ऑप्शन्स बघायचे होते रमेश. सर सगळे कॅटलॉग्स तिथे आहेत. बरं, थँक्यू. स्वरांदी, हे फॅब्रिकचे ऑप्शन्स आहेत, बघून घे. ह्यातले जे फॅब्रिक्स आपल्याला आवडतील ना ते आपण डिरेक्टली वर्कशॉपला पाठवू, आणि जे आता आपल्याकडे अवेलेबल नाहीत त्याची लिस्ट आपल्याला प्रोडक्शनला पाठवावी लागेल. पुढचं प्लॅनिंग सोपं होईल आपल्याला. स्वानंदी, तू बरी आहेस ना स्वानंदी? स्वानंदी, आर यू ओके? स्वानंदी, तू बरी आहेस ना? डोळे बंद करून काम करता का रे? मूर्ख, पडले असता स्वानंदी मॅडम. इतकं जरी खर्चटलं असतं ना स्वानंदीला, इतकं जीव घेतला असता तुझा. सॉरी सर. लक्ष देऊन काम करा. स्वानंदी, तू ओकेस ना? हे पोटाला काही लागलं का? काय झालं? नाही, तू हात पोटावर ठेवलास ना म्हणून मला असं वाटलं की पोटाला लागलं तुझ्या. नाही. ओकेस ना तू? सुजित सर, मला महत्वाचं काम आहे, मला जावं लागेल, अर्जंट काम आहे. स्वानंदी, हे काम? सर, मी हे आल्यानंतर सगळं फॅब्रिकचं काम बघते आणि तुमच्याकडे एक लिस्ट तयार करून देते. तुम्ही काही काळजी करू नका, मला आत्ताच्या आत्ता जावं लागेल. स्वानंदी, मनीषा, गुड मॉर्निंग. या काही पेपर्सवरती तुमच्या सह्या हव्यात. मी काय म्हणतो सर, इथे उभं राहण्यापेक्षा आतमध्ये बसून वाचता का ते? नको, मला जरा एक अर्जंट काम आहे, घाईत आहे. कुठे करायचे? हे बघा, इथे एक करा. ओटीपी क्या है? 1703. ही शेवटची. अजून काही? नाही, थँक्यू सर.
हॅलो जीसी, काही करून ते पार्टी हॉलचं फुटेज मला आज हवंय. हे ज्याने कोणी बी केलंय ना त्याला शोधून काढलंच पाहिजे. मला रोज ते सगळं आठवते आणि ज्याने कोणी बी माझ्यासोबत हे केलंय ना त्याला त्याला मी शोधून काढणार. ऐक माझं, मी पार्टी हॉलच्या लोकेशनच्या बाहेर उभी आहे अगं, आणि माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आतमध्ये. स्वानंदी, मी आता कामानिमित्त बाहेर आले, मी आता तिकडे येऊ नाही शकत. आणि तूही तिकडे असं जाऊ नकोस ग. एकतर आपण तिकडून कसे बसे निघालो तुला माहितीये ना. आणि स्वानंदी हे बघ, आपण तिकडे जर सारखे सारखे गेलो ना असे तर आपल्यावरती संशय येईल अगं त्यांना. नाही जेसी, आता मला गप्प बसून चालणार नाही. ज्याने कोणी बी हे केलंय ना त्या गुन्हेगाराला शोधून काढलंच पाहिजे. मी आतमध्ये चाललीये. मंगेश दादा, हो सर. नीट लक्ष ठेवा. हो सर. दादा, पुरी तू कोण आहेस? तू इथे काय करतेस? हे बघ, तू कालही इथे आली होतीस हा, आणि आज पुन्हा आलीस. सारखे सारखे इथे कशासाठी येतेस? हे बघ, आमच्या मॅनेजर साहेबांना समजलं ना तर माझी नोकरी जाईल ना. तू प्लीज इकडून जा निघून. हो दादा, मला मान्य आहे. मी काल पण आले होते आणि आजही आले, पण माझं लई महत्वाचं काम आहे इथं म्हणून आले. तू जा बघू इकडून. मला काही ऐकायचं नाही. तू जा पहिले इकडनं. तुम्ही म्हणता तसं मी जाते, पण माझं एकदा काय म्हणणं आहे ते ऐकून तरी घ्या. माझ्यासोबत काय घडलंय ते एकदा तरी ऐका प्लीज. काय घडले? ठीक आहे ठीक आहे, बस सांग मला. माझं नाव स्वानंदी. माझ्या कुटुंबाला सांभाळायसाठी म्हणून मी गाव सोडून मुंबईत आले. सगळं तसं व्यवस्थितच चाललं होतं. कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळवून दिली म्हणून कंपनीने माझा सत्कार करायसाठी पार्टी ठेवली. इथंच होती पार्टी. लई कौतुकानं सत्कार करायचं म्हणून पार्टी ठेवली खरी, पण त्याच पार्टीत माझ्या बरोबर माझ्या पोटात एक मूल वाढतंय. असं मूल ज्याचा बाप कोण आहे हेच मला माहिती नाही. म्हणून मला फक्त एवढंच जाणून घ्यायचंय की कोणत्या नराधमानं माझ्यासोबत एवढं वाईट कृत्य केलं. दादा, तुम्ही जर का मला मदत केली ना तर तो गुन्हेगार सापडेल आणि त्याला काहीतरी शिक्षा होईल. प्लीज दादा, प्लीज, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, तुम्ही माझी मदत करा. तुमच्यासारख्या चांगल्या माणसांनी जर माझी मदत केली ना तर मला आणि माझ्या बाळाला न्याय मिळेल. प्लीज, मी पाया पडते तुमच्या, हात जोडते तुमच्या पुढं. ठीक आहे, आपण शोधून काढू. तुझ्यासोबत ज्याने दुष्कृत्य केलंय ना त्याचा आपण छडा लावू. तुला जे CCTV फुटेज पाहिजे ना ते मी तुला मिळवून देईन. परंतु माझी एक विनंती आहे, मी तुला मदत केली हे कोणालाही कळू देऊ नकोस. नाही दादा, देवी याची शपथ घेऊन सांगते, कुणाला काही बी बोलणार नाही. हवं तर स्वानंदीचा शब्द समजा. लय उपकार होतील तुमचे, प्लीज. ठीक आहे, ये माझ्यासोबत ये. तारीख काय म्हणालीस? 23 डिसेंबर 2023. 23 डिसेंबर 2023. डिसेंबर महिना ना? हो,
डिसेंबर 21, 22. 23 तारीख. हेच आहे का? हो दादा, हेच आमच्या कंपनीच्या पार्टीचं फुटेज आहे. पण ह्यामध्ये तर तू कुठेच दिसत नाहीयेस. मी उशिरा आले होते. ना, मी असेन पुढे. हो, तुम्ही एक काम करा ना, पूर्ण दिवसाचं आणि पूर्ण रात्रीचं फुटेज मला द्या. 24 तासाचा? हो दादा. अगं इतक्या कॅमेऱ्यांमधलं सगळं फुटेज कॉपी करायचं म्हणजे चेष्टा वाटली काय तुला? खूप वेळ लागेल त्याला. या प्रॉपर्टी मधल्या प्रत्येक कोपऱ्यांवर आणि प्रत्येक ठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत. हो मग चांगलंच आहे की. लागू दे वेळ, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही द्या, पूर्ण दिवसाचं आणि पूर्ण रात्रीचं फुटेज मला द्या. अगं पण दादा प्लीज, मी हात जोडते तुमच्या पुढं. मी मुलीसारखी आहे ना तुमच्या, मला एवढी मदत करा प्लीज. बरोबर, हात नको जोडू. बघूया काय हवं. तू काय आणलंयस का कॉपी करायला? काही आणलंयस का? म्हणजे पेन ड्राईव्ह वगैरे? पेन ड्राईव्ह नाही, मी माझा मोबाईल आणलाय. मोबाईल देऊ का तुम्हाला? अगं मोबाईल मध्ये एवढं फुटेज थोडंच कॉपी होणार. मग आता काय करायचं? बरं थांब जरा, बघतो मी काहीतरी. यांना किती वेळा सांगितलं की जागा सोडून जाऊ नका. पुढे तरफडले आता हे. दादा थोडं लवकर करा ना, अर्जंट आहे. अगं लवकर थोडंच होणार. किती कॉपी करायचं आहे ते? 24 तास कॉपी करायचं आहे. ठीक आहे, पण थोडं लवकर करा. अगं तू माझ्या हातात थोडंच आहे. ते जेव्हा व्हायचं तेव्हाच होणार. काय चाललंय इथे? साहेब तुम्ही काय करताय इथे? मला तुमची जागा सोडून जाऊ नका म्हणून बजावलं होतं ना मी. मग का आलात तुम्ही इथे? नाही साहेब, मी काय इथे या एसीची फुकटची हवा खायला आलाय? एक मिनिट, ते परत कोणी येऊन तर नाही गेलं ना? आणि मग ते कपाट का उघडाय? ते कपाटात चार्जर घ्यायला आलो होतो सर. नक्की ना? का खोटं बोलतायत माझ्याशी? नाही, मी कशाला खोटं बोलू सर. थांबा, मीच बघतो. कोणी आहे का? आहे का वेटर? मॅनेजर ए वेटर हो, कोण तुम्ही? इथे काय करताय? दादा गेलेत ना ते? अगं माझी पुरती वाट लागली असती आज. बरं ते द्या ना मला पटकन कॉपी करून. झालंय का कॉपी? तुम्ही कोण? मी कोण? मी जर तुम्हाला सांगितलं ना मी कोण आहे, तर तुमच्या पायाखालची जमीन डोक्यात डोक्यावरचे काही उडून जातील. टाकल्या म्हणतील लोक तुम्हाला. टाकल्या. तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? माइंड युअर लँग्वेज. ए माइंड कोणाला सांग? व्हॉट माइंड? दादा लवकर द्या ना. हो होतंय, थोडंसंच राहील. हा झालं का त्याचं? झालं? द्या पटकन.
दादा दादा थँक्यू बरं का. देवी आहे तुमचं भलं करू. हो जपून जा. हो कुणी बघायच्या आत मी निघते. थँक्यू. मग बंद का केलंय? चालू कराय. मस्त बाकबक लाइटिंग लावा, डिकचिक डिकचिक गाणे लावा, नाचू, दारू पिऊ, दारू प्यायची आहे. हे बघा, हे दारूचं दुकान नाहीये, हा पार्टी हॉल आहे. तुम्ही जा इथून. पार्टीचं काय रे? 56 पार्ट्या केल्या आहेत मी. 56. हा तू एकटा इथे? दुसरं कोण नाही? दुसरं कोणी आहे का? दुसरं कोणी आहे का? हे बघा, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघा. नाही, आता मी दारू पिणार मगच जाणार, कळलं का? मगच जाणार, कळलं का? मी मगच जाणार. आता तुम्ही काय करा, मस्त मस्त लाइटिंग करा, मस्त टिकचिक डिकचिक बकबक गाणे बिणे लावा, नाचू आपण, मजे मजे मजे. हे बघा, तुम्ही ऑलरेडी खूप दारू प्यायलाय, तुम्ही नशेत आहात. मी आता पोलिसांना बोलवेला. बोलो बोलो, तर मोठ्यांना सगळ्यांना बोलोच. दारू पिऊ नाचू. मनी सर आताच अडकलेत. ते नक्कीच मला वाचवायला आले असतील, नाहीतर दिवसा ते असे नशेत इथे काय येतील? तुम्ही अशा ऐकणार नाही. वॉचमॅन. हो सर. आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवा. सॉरी सॉरी. चल निघ. थँक्यू मनी सर, थँक्यू. तुम्ही आलात आणि मी वाचले. पण तुम्हाला कसं कळलं मी इथे आहे? आणि तुम्हाला कसं कळतं की मला तुमच्या मदतीची गरज आहे आणि तुम्ही अचानक मला मदत करायला येता? खरंच मनी सर, तुम्ही मनी नाही, सुपर मनी आहात, सुपर मनी. मी मदत? मी वाट चुकलो, वाट चुकलेला सुपर मनी सर. सांभाळून. वाट चुकलात मनी सर. पण तुम्ही असं दिवसा दारू पिऊन इथे इथे कश? मग त्याला काय होतं? दारू प्यायला काय वेळ काळ असतो? नाही आपलं दारू दारू. मनी सर, हो सांभाळून सांभाळून. ओके, सॉरी 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 सॉरी. हे बघा काय झालं, तुम्ही ऑफिस मधनं घाईघाई बाहेर पडला, मी तिथेच होतो, मी बघितलं. मला असं वाटलं की काहीतरी गडबड आहे, म्हणून मी तुमच्या मागे मागे आलो. बरं, मी बराच वेळ इथे थांबलो, तुम्ही बाहेर आला नाहीत, मला वाटलं काहीतरी गडबड आहे, म्हणून मग मी आत आलो. काय मनी सर, किती घाबरवलं तुम्ही मला. पण बरंच झालं तुम्ही आलात आणि मला वाचवलं. वाचवलं म्हणजे? स्वानंदी, तुम्ही मला विचारलं तुम्ही इथे काय करताय म्हणून, पण तुम्ही तुमचं नाही सांगितलं तुम्ही काय करताय इथे. तो पुरुष कोणीही असू शकतो, मग ते तुझे सुजित सर असू देत, मणी सर असू देत, नाहीतर कोणीही असू देत. स्वानंदी, स्वानंदी ठीक आहे, म्हणजे मी काय फोर्स नाही करत आहे. मला कळतंय की तुम्हाला आता मला सांगावंच वाटत नाहीये, पण तुमचं इथलं काम झालं असेल तर आपण निघूयात. हॉस्टेलवर ड्रॉप करतो तुम्हाला. हे बघा, तुम्हाला हॉस्टेलवर सोडणं ही माझी जबाबदारी आहे, आणि ती जबाबदारी तर हा सुपरमनी नक्कीच पार पाडू शकतो. निघूयात. चल.
अजून आली कशी नाही मुलगी? काय आहे? किती उशीर केलास? काळजी वाटत होती ना मला? सॉरी मॅडम, जरा उशीर झाला, खरंच सॉरी. थँक्यू, तू हिला घेऊन आलास. मला वाटलं परत कुठल्या तरी संकटात सापडली. चला. नाही म्हणजे मी येतो. गुड नाईट. अरे नाही, चल ना आतमध्ये, मला तुझ्याशी बोलायचंय. अहो पण नाही म्हणजे आता बराच उशीर झालाय, त्यात मी या हॉस्टेलचा भाग नाही, परका माणूस. मी कसं आता तू परका नाहीयेस, तू आमच्यातलाच एक आहेस.